ये इलेक्शन जो है, ये इलेक्शन हम चाहते थे पारदर्शक हो, लेकिन यहाँ पर जिस तरह से जिस पेटी को चेंज किया खराब होने के कारण, उस समय में उम्मीदवार को अथवा उम्मीदवार के प्रतिनिधि को बुलाकर उसको उसकी जानकारी दी जाती है और जानकारी देने के बाद में उसका साइन लेते हैं कि ये मशीन बदली किया करके। अभी यहाँ ऐसा मालूमात हुए कि ऐसे 7 जगह पे मशीन गायब हुआ था और वहाँ पे इन्होंने ना उम्मीदवार को फोन किया ना उम्मीदवार के प्रतिनिधि को फोन किया और वहाँ पे ये मालूम हो गया कि आमदार को जानकारी दी गई और आमदार की जानकारी में लाके वहाँ पर ये सीधा सीधा उम्मीदवार को ये बताना जरूरी है, उम्मीदवार के प्रतिनिधि को, जब मशीन बदली जाती है खराब होने के कारण या कुछ भी ऐसे 7 जगह पे कंप्लेंट करने के बाद भी वहाँ पर उम्मीदवार को या उम्मीदवार के किसी प्रतिनिधि को बुलाया नहीं। हमने वहाँ पे ऑब्जेक्शन के लिए आरओ को ये लेटर दिया है, हमारा वहाँ पे ऑब्जेक्शन रहा है और ये ऑब्जेक्शन हमारा हम कोर्ट तक भी जाएंगे कि हमारा ऑब्जेक्शन है करके। क्यों? देखो, लोकशाही में एक है कि होना चाहिए, पारदर्शिता होनी चाहिए, लेकिन हम भी महायुति में, हम राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी महायुति में ही है, लेकिन एक बात पक्की है कि यहाँ पर जिस तरह से आमदार ने, यहाँ पे बीजेपी ने जिस तरह से मुंबई में इस तरह का जो निकाल लिया है, इसके खिलाफ हम कोर्ट में भी जाएंगे। आज या ठिकाणी मी आपल्याला एवढं सांगू इच्छितो की ज्या 7 मशीन ज्या बंद पडलेल्या होत्या का बिघडल्या होत्या, ज्या काय असेल ते, त्या ठिकाणी यांनी एकतर उमेदवाराला माहिती द्यायला पाहिजे, या उमेदवाराच्या प्रतिनिधीला माहिती द्यायला पाहिजे। यामध्ये कुठल्याही उमेदवाराला प्रतिनिधीला कळवण्यात आले नाही आणि मग तुम्ही आमदारला कळवता आणि आमदारला कळून जर तुम्ही मशीन बदली करत असाल तर मग नक्कीच जर 7 मशीन मध्ये घोटाळा होत असेल तर बाकीच्या मशीनवरती तरी आम्ही कसा काय विश्वास ठेवायचा। आम्ही पहिल्यापासून ऑब्जेक्शन घेतलं, पण या ठिकाणी एक निश्चित झालेला आहे, भले आम्ही महायुतीमध्ये आहोत पण त्याला काही अर्थ नाहीये। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, अजितदादा पवार पक्षाचा उमेदवार या ठिकाणी निश्चितपणे सांगतो, या ठिकाणी भाजपाने आणि या ठिकाणच्या आमदाराने या ठिकाणी हा सगळा प्रकार केलेला आहे। हा विजय चोरलेला विजय, हा घोटाळा केलेला विजय रे, याचा आम्ही निषेध करतो। तुम्ही बोला बरं। आज वार्ड क्रमांक 76 काउंटिंग चालू होतं। आम्ही शांततेत बसलो होतो, सहकार्य करत होतो आणि आमचा पराजय झाला किंवा जय झाला त्याचं काहीच नव्हतं, कारण आम्ही जरी यांच्या अलायन्स मधून बाहेर पडलो असलो तरी आम्ही बीजेपीला आणि आमच्या शिवसेनेला आम्ही अलायन्स मानतो। आम्ही कोणत्या प्रकारचं वाईट वर्तन केलेलं नाही, काही नाही, परंतु ज्या वेळेला राऊंड चालू होते, पहिला राऊंड झाला, दुसरा राऊंड झाला आणि ज्याला तिसरा राऊंड आला त्यावेळेला मी काहीच बोलले नाही। जे अतुल सिंग होते, अतुल सिंग असं बोलले की मशीन सकाळची आवाज करत नव्हती आणि आवाज करत नव्हती त्यावेळेला सायरन वाजत नव्हतं, म्हणून आम्ही आमदारांना निमंत्रित केलं। मग आमदारांना निमंत्रित करताना मला एकच प्रश्न आहे की हे इलेक्शन जर का महानगरपालिकेचं आहे, मग त्या उमेदवाराला का बोलवलं गेलं नाही? आमदारांना बोलून तुम्ही मशीन चेंज करताय त्याबद्दल पण कोणत्या प्रकारचं संभाषण केलं नाही आणि तुम्ही मशीन चेंज केले आणि एवढंच नव्हे तर त्याच्याबद्दल तुम्ही आम्हाला कोणत्या प्रकारचं एक्सप्लेन देत नाहीये, ना आमच्या प्रतिनिधीला बोलवत आहे ना आमच्या उमेदवाराला बोलवत आहे। मला एवढंच म्हणायचंय, जे काय करायचंय ना ते पारदर्शक करा। आम्हाला जय विजयचा काही हवं नाही, ते बीजेपीचा जिंकला म्हणून आम्हाला दुःख नाहीये किंवा नाही हरला म्हणून काही दुःख नाहीये। कारण याचं असं आहे की पारदर्शकता असावी, कारण कार्यकर्त्यांची लढाई आहे, तिथे आमदाराचं काय काम होतं, आमदार का आले आणि मशीन आमदार आल्यावर का चेंज झाली, हा माझा प्रश्न आहे। दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आता आम्ही तर तिसऱ्या राऊंडला बहिष्कार टाकला होता, तर एकट्या मनसेच्या बीजेपीच्या अतुल सिंगना समोर ठेवून त्यांच्या समोर पेटी उघडली गेली आणि उमेदवार घोषित केला गेला, हे आम्हाला मान्य नाही
आम्ही हा विजय मानत नाही. आणि जर का हे जर सगळी यंत्रणा, जर का इलेक्शन कमिशन जर का बीजेपीला विकलं गेलं असेल, तर मी म्हणते इलेक्शन तुम्ही करता कशाला? त्यापेक्षा आपापले उमेदवार द्या आणि महानगरपालिका चालवा. ती पण एक संस्था आहे, ही पण एक संस्था आहे, पक्ष पण एक संस्था आहे. मग तुम्ही कशासाठी करताय? तुम्हाला जर का लोकांना तुमचेच लोक जर तुम्हाला मनी लँडिंग वाटत असेल, तुम्हाला तुमचे लोक जर पाहिजे असतील, तर मग तुम्ही ही लढाई करता कशाला? अहो, कार्य करताना तुम्ही रक्तपात करताय, कार्यकर्त्यांना मारामारी करताय आणि तुम्ही स्वतः ना चांगल्या हॉटेलमध्ये बसून पार्ट्या करता. हा मरतो ना, तो कार्यकर्ता मरतो, बाकी गोष्ट नाही. आणि हे असेल ना, हे थांबायचं आम्हाला मान्य नाही. आम्ही कोर्टात जाणार आणि डिस्क्वालिफायची मागणी